आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान हे फार ऍक्टिव्ह मोडमध्ये असतात. प्रत्येक संदेश द्यायचा झाला तर ते डायरेक्ट लोकांना अपेलेबल असलेला तो संदेश प्रत्यक्ष TV चॅनल व इतर सर्व माध्यमातून देत असतात. प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी ही पहिल्यापासून टेक्नो सेवी पार्टी राहिलेली आहे आणि याचं श्रेय खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे नेते कैलासवासी प्रमोद महाजनजी यांना जातं. कारण की एक IT सेक्टरमध्ये चांगली क्रांती आणण्याचं काम प्रमोदजीने केलेलं आहे. त्यांचा एक कोट पण लावलेला आहे. सगळ्यांनी हे सगळे कोट वाचले पाहिजेत. प्रमोदजी म्हणले होते की राजकारणात संघटन हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे. त्या नेत्यांना स्मरून आणि खऱ्या अर्थानं एक IT मॅन या देशाचा होऊन गेला जो भारतीय जनता पार्टीने दिला आणि त्यांनी जी सुरुवात केली की भारतीय जनता पार्टीला अपग्रेड करण्याची ती आज तागायत सुरू आहे. तुम्ही बघत असाल इतर सर्व पार्टीपेक्षा भारतीय जनता पार्टी ही एक प्रोग्रेसिव्ह आणि एक त्याच्या अटॅक मोडमध्ये सोशल मीडिया जर कुठला चालत असेल तर भारतीय जनता पार्टीचा चालत असेल. आज समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएन्सर कोण असतील तर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे की आपण TV ला पाहत असू की प्रवक्ते बोलत आहेत किंवा पेपरमध्ये माहीत पडतं की पार्टीची भूमिका काय आहे. पण याच्या व्यतिरिक्त एक चांगला प्लॅटफॉर्म सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वापरून आपण आपल्या कामाला नवीन दिशा देऊ शकतो, नवीन गती देऊ शकतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडियाचे विविध प्लॅटफॉर्म आहेत आणि या स्लाइड्सद्वारे आपल्याला ते सर्व प्रेझेंटेशन होणार आहे. आजच्या तारखेला जर सोशल मीडियामध्ये जर 64 करोडपेक्षा जास्त लोक हे नित्य नेमाने सोशल मीडियाचा वापर करतात. साधारणपणे त्यामुळे 64 कोटी लोक दररोज या विषयासाठी ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे जर भारत देश हा 140 कोटींचा देश गणला जाईल तर त्यातले 64 कोटी लोक हे अधिक सोशल मीडिया वापरकर्ते आहेत. त्याचा फायदा काय असतो की डायरेक्ट आपण म्हणजे रिॲक्ट होतो, रिफ्लेक्ट होतो ते सोशल मीडियावरती येतं. साधारणपणे याचा वापर आपण रोज करतो म्हणजे मित्रांना मेसेज करण्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी. परंतु आपण या सोशल मीडियाचा वापर सरकारी योजना, धोरणे व पक्षाच्या उपक्रमाविषयी अचूक माहिती स्थानिक भाषेमध्ये पोहोचवण्यासाठी केला पाहिजे. या कार्यशाळेचं उद्दिष्ट तेच आहे की आपण रोज संवाद साधतो, फेसबुक असेल, सोशल मीडिया असेल, पण त्या संवादामध्ये काय असलं पाहिजे? प्रामुख्याने सरकारी योजना, जसं आता आपल्या जे डॉक्टर आहेत त्यांनी सत्र घेतलं की कितीतरी प्रचंड अशा सरकारी योजना आज रोज येत आहेत, रोज लोकांना लाभ मिळतोय. अगदी कर्जमाफीपासून ते उज्ज्वला गॅस कनेक्शन पर्यंत असंख्य योजना आहेत. पण ह्याची चर्चा केली पाहिजे, त्यासाठी हा प्लॅटफॉर्म वापरला पाहिजे. हे फेसबुकचं पेज आहे, सर्व आज फेसबुकवरती ऍक्टिव्ह आहे, मी आहे, तुम्ही आहात. पण त्या फेसबुकचा उपयोग कशासाठी केला पाहिजे तर नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस किंवा आपले जे नेते सन्माननीय की त्यांचे पेजेस आहेत ते आपण ते फॉलो केले पाहिजे. जर आपण ते फॉलो केले तर त्यांची रेग्युलर अपडेट काय चाललंय, नक्की BJP महाराष्ट्राच्या पेजवरती काय चाललंय किंवा आपलं BJP फॉर इंडिया हे एक पेज आहे, त्या पेजवरती काय चाललंय, केंद्राचं काय चाललंय, राज्याचं काय, याची सर्व माहिती या फेसबुकवरती आपल्याला मिळते. फेसबुकचा उपयोग काय होतो? साधारण फेसबुक म्हणजे साधारणपणे 40-45 म्हणजे मध्यम वयीन व ज्येष्ठ नागरिक मध्ये जास्त वापर केला जातो. आज प्रत्येकाची फेसबुक अकाउंट्स आहेत आणि ह्याच्यामुळे राजकीय चर्चेत भूमिका साधारणपणे शहरी व ग्रामीण या दोन्ही समुदायामध्ये फेसबुकचा मेजर रोल आहे. आपण बघतो की फेसबुकला एखादी बातमी आली की आपण ती वाचतो आणि तशा प्रकारचा नरेटिव्ह सेट होतो. एखादी बातमी आली म्हणजे आता गॅसची टंचाई म्हणजे फेसबुकवरती एवढं सुरू झालं की आपल्याला वाटलं खरंच गॅसची टंचाई आहे. म्हणजे नरेटिव्ह सेट करण्यामागे या फेसबुकची फार मोठी भूमिका आहे आणि या भूमिकेमध्ये साधारणपणे मला वाटतं वर्ग कुठला आहे बघा, हा मध्यम वयीन व ज्येष्ठ नागरिकांमध्ये जास्त वापर होतोय आणि इथे बसलेले आपण सगळ्यांचे फेसबुक अकाउंट आहोत. त्यामुळे आगामी काळात आपण फेसबुकचा वापर हा पक्ष संघटना बळकटी करण्यासाठी आणि सरकारी योजनेची चर्चा करण्यासाठी किंवा सरकारने एखादा चांगला निर्णय घेतला त्यासाठी आपण केला पाहिजे. विविध प्रकारच्या माहिती प्रसारणाच्या स्वरूपाचा वापर
मग त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळ बघतो की प्रश्न उत्तरे असतात, लाईव्ह सेशन असतात, आज फेसबुक लाईव्ह पण होतं बऱ्याच वेळा. मग अशा प्रकारचं आपल्या ठिकाणी जे कार्यक्रम होतात छोटे होत असतील, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या प्रतिमेचं पूजन होत असेल, एखादा चांगला सांस्कृतिक कार्यक्रम पक्षाच्या अंतर्गत होत असेल, पक्षाचा एखादा कार्यक्रम होत असेल, तर मला वाटतं की आपण आपल्या तालुक्याचं, मंडळाचं एक फेसबुक पेज असलं पाहिजे आणि त्याला त्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते कनेक्ट असले पाहिजेत. म्हणजे जसं मी सांगितलं की केंद्राचं फेसबुक पेज आहे, महाराष्ट्राचं फेसबुक पेज आहे, जिल्ह्याचं फेसबुक पेज आहे, तसं मंडळाचंही फेसबुक पेज असलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेल, मंडळाच्या पुढे आपली गाव शहर रचना असते. प्रत्येक गावाचं म्हणजे वांगी फॉर BJP किंवा नेवरी फॉर BJP असं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या गावचे सगळे कार्यकर्ते कनेक्ट असलं पाहिजे. त्याचा एक परिणाम होईल की एखादी योजना आली किंवा एखादा संदेश आहे तो पोचवायचा असेल तर त्या फेसबुक पेजवरती पोस्ट केल्यानंतर तो आपल्या त्या गावामध्ये किंवा त्या बूथ स्तरावरती माहीत पडेल. त्यामुळे हा फेसबुकचा वापर आपण त्या प्रमाणात केला पाहिजे. पुढची स्लाईड आहे इंस्टाग्राम. हा राजकीय चर्चेत भूमिका, व्हायरल कंटेंट, इन्फ्लुएन्सर हे करतात आणि साधारणपणे रील्स बघतो आपण, प्रचंड रील्स. म्हणजे एकदा रील्सला बसलो की एक एक 2-2 तास कसे जातात हे कळत नाही. आणि तरुणामध्ये सर्वाधिक वापरले जाते. अपेक्षित प्रेक्षक वर्ग जो आहे तो तरुण आहे. त्यामुळे तरुण लोक आज इन्स्टाकडे फार वळलेत. मग असे आपल्या पण रील येतात, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या रील्स ज्या आहेत किंवा नेत्यांच्या रील्स असतील किंवा चांगलं काम करणाऱ्या रील्स असतील, ह्या येतात. तर त्या रील्सचा वापर करून आपण त्या प्रसिद्धीस पब्लिश केल्या पाहिजेत. तर त्याचप्रमाणे आकर्षक फोटो, रील, स्टोरेज, लाईव्ह सेशन हे आपण बघितलं पाहिजे. आता त्यामध्ये पोल्स पण होतात, म्हणजे काही गोष्टींचे पोल्स, एखादी गोष्ट चुकीची वाईट, जसं आपण ABP माझाला वगैरे बघतो की बाबा ही गोष्ट चुकीची की वाईट, मग त्या पोलमध्ये असेल तो पत्रकार म्हणतो की एवढ्या जणांनी एवढं उत्तर दिलं, तेवढ्या जणांनी तेवढे उत्तर दिलेत. अशा प्रकारे पोल्सही त्यामध्ये आहेत. प्रश्न उत्तरेमध्ये सहभाग घेऊ शकतो. म्हणजे इन्स्टा फक्त रील्स पोस्ट करण्यापुरतं आपल्याला एवढं माहीत असेल, पण त्याच्या व्यतिरिक्त पक्ष वाढीसाठी इन्स्टाचा वापर करू शकतो. कारण की सगळी जेन झी पिढी म्हणतो, जी पिढी आधुनिक आहे, जी म्हणतात ना कोणाचं ऐकत नाही असं म्हणतो आपण, पण ती सगळी पिढी इन्स्टावरती आहे आणि इन्स्टावरती फार मोठ्या प्रमाणात म्हणजे एक सक्षम भूमिका ती बजावते. त्यामुळे आपण पण भाजपचं एक पॉप सेक्शनमधलं गाणं आपण त्यासाठी काढलं होतं, जेणेकरून अशा लोकांना, जे इन्स्टाची जेन झी पिढी आहे, त्यांना आकर्षित करण्यासाठी. त्यामुळे इन्स्टाचा वापर करू शकतो. नरेंद्र मोदी स्वतः इन्स्टावरती आहेत, तेही पब्लिश करतात. भाजपाचे बरेच ईमेल ID आहेत आणि अधिकृत जे ईमेल ID आहेत त्यातून बरेच मटेरियल पब्लिश होत असतं. उदाहरणार्थ काँग्रेसवरती एखादा कंटेंट पब्लिश करायचा आहे, मग तो 30 सेकंदाच्या व्हिडिओद्वारे आपण करतो किंवा एखाद्या विचारसरणीचा व्हिडिओ आहे तोही या माध्यमातून होतो. त्यामुळे इन्स्टाची भूमिका फार महत्त्वाची आहे. फक्त यामध्ये एकच दक्षता घ्यायची आहे, जो कंटेंट आपल्याकडे येतो तो आपला अधिकृत कंटेंट आहे की नाही हे तपासलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, कोणीतरी पाठवलंय म्हणून मी पुढे फॉरवर्ड करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि पक्षाच्या दृष्टीने ते घातक ठरू शकतं. त्यामुळे जे अधिकृत पक्षाची पेजेस आहेत त्यावरती जाऊन या रील तुम्ही बघू शकता. बघायच्याच नाही, त्या शेअर करायच्या आहेत, फॉरवर्ड करायचे आहेत. नेक्स्ट व्हॉट्सअपचं तर प्रमाण आता फारच आहे. म्हणजे आता लोकांना अक्षरशः बऱ्याच वेळा म्हणतात व्हॉट्सअप लोक बघत नाहीत, तरी पण हा एक मोठा इन्फ्लुएन्सर आहे व्हॉट्सअप आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्ता नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे एक मजबूत माध्यम. लोकल आहे, प्रत्येक गावामध्ये व्हॉट्सअप असतो, प्रत्येक मंडळाचा व्हॉट्सअप असतो. म्हणजे एखादी गल्ली असेल तर गल्लीचा व्हॉट्सअप असतो. मग त्या व्हॉट्सअपमध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सक्रिय असलं पाहिजे. एखादी चांगली बातमी टाकली पाहिजे किंवा जी काही ध्येयधोरण आहेत ती किमान पोस्ट केली पाहिजे. बऱ्याच वेळा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपण असतो, मी चांगला कार्यकर्ता आहे, परंतु आपण घाबरतो की मी ही पोस्ट टाकल्यानंतर लोक काय म्हणतील. मला वाटतं पंतप्रधान हे कुठल्या पक्षाचे नसतात, मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे नसतात. त्यामुळे आपण असा विचार करणं सोडून दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा मनात एक भावना येते की नाही राजकीय पोस्ट करायचं नाही, परंतु पंतप्रधान मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी चांगले निर्णय घेतलेले आपण आवर्जून व्हॉट्सअपवरती शेअर केले पाहिजेत. त्यासाठी व्हॉट्सअपचा प्रभावी वापर केला पाहिजे. बूथ आणि मंडळस्तरीय कार्यकर्ता, स्थानिक नागरिक, लाभार्थी गट म्हणजे आता बचत गटांचेही पण आपण व्हॉट्सअप ग्रुप केले पाहिजेत. कारण की आता सोसायटीमध्ये जे काही कर्जमाफी झाली मोठ्या प्रमाणात किंवा जे डायरेक्ट लाभार्थी आहेत स्कीमचे,
त्यांना आपण एकत्र करत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, लाभ घेतोय तो काँग्रेसवालाही घेतोय, तो कम्युनिस्ट पक्षाचाही घेतोय, भाजपचाही घेतोय, पण त्याला टच नाहीये. पण त्याला एक एवढं माहिती आहे की हा लाभ घेतो मी भारतीय जनता पार्टीमुळे घेतोय, पण आपला त्याची संवाद होत नाही किंवा डायलॉग होत नाही. मला वाटतं अशा लाभार्थी गटांचे आपण व्हॉट्सअप क्रिएट करू शकतो का, बूथ स्तराचा व्हॉट्सअप, पन्ना प्रमुख किंवा आपण वन बूट 10 यूथ, हे सगळं माहिती आहे. पण आपण असा अभिनव प्रयोग केला पाहिजे की बूथ लेवलचं व्हॉट्सअप, माझा बूथ जर 102 असेल तर 102 बूथचा व्हॉट्सअप. त्याने काय होईल की बघ किती सक्रिय कार्यकर्ते आहेत, किती त्यामध्ये कोणाचा आज वाढदिवस आहे, कोणी 10वी-12वी मध्ये यश मिळवलंय, कोणी पोलीस भरतीमध्ये झालाय. अशा जणांची यादी किंवा नोंद ठेवण्यास सोपं जाईल. कालच मला अभिनंदन करायचं आहे की आपले सुशांत भाई आहेत, आमच्या इथे आला, त्यांनी छोटा बड्डे केला आमच्या इथे येऊन. म्हणजे हे एक सजगता आहे कार्यकर्त्याचं. पण हे कधी माहीत पडेल, कुठेतरी माहीत पडतं, फेसबुकला बघतो किंवा कोणतरी फोन करतं, अरे आज त्याचा बड्डे आहे. पण जर आपल्याला बूथ मजबूत करायचं असेल तर आपण कार्यकर्त्यांनी एवढं केलं पाहिजे, माझ्या बूथचा व्हॉट्सअप पाहिजे. मग त्याला तुम्ही सेटिंग चेंज करू शकता. म्हणजे व्हॉट्सअप काय प्रत्येकाने मेसेज टाकला प्रत्येकाने बघणं गरजेचं नाही, ओनली फॉर ॲडमिन किंवा काही लोकांना तुम्ही ते पॉवर देऊ शकता. पण मला वाटतं की व्हॉट्सअपचा एक बूथचा व्हॉट्सअप असलं पाहिजे. मंडळस्तरीय कार्यकर्ता आमचा आहे, म्हणजे भाजपचा ग्रुप आहे, त्या मंडळस्तरीय कार्यकर्त्यांचा ग्रुप असला पाहिजे. स्थानिक नागरिक लाभार्थी गट, त्यामुळे त्यांचाही जर उज्ज्वला गॅस कनेक्शन आपण फार मोठ्या जणांना देतोय तर अशा लोकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप करू शकतो का, जेणेकरून आणखीन काही योजना आहेत त्या आपण त्यांच्यापर्यंत सक्षमपणे पोहोचू शकतो. त्यानंतर SMS, पोस्टर, लघु व्हिडिओ, व्हॉइस मेसेज, PDF द्वारे, म्हणजे कशा प्रकारे आपण या योजना पोहोचू शकतो. SMS करू शकतो, पोस्टर किंवा लघु व्हिडिओ करू शकतो. आपल्याला माहिती आहे SMS टाईप केला लगेच जातो. एखादा पोस्टर आहे, आजकाल फॅशन आहे की बड्डेचं पोस्टर आपण एखाद्याकडून करून घेतो, डिझाईन क्रिएटरकडून. अशा प्रकारचे पोस्टर प्रत्येक कार्यकर्त्याने केले पाहिजे. जो जबाबदारीयुक्त कार्यकर्ता आहे, मला पक्षाची जबाबदारी आहे, भले तो वॉर्डचा अध्यक्ष असेल, मंडळाचा अध्यक्ष असेल, आणि किंवा एखादी छोटी जरी कार्यकर्ता म्हणून जबाबदारी असेल, तर त्याने स्वतःचे पोस्टर्स रोज काय, म्हणजे रोज गुड मॉर्निंग गुड नाईटचे म्हणत नाही, पण जे माझी योजना आहे म्हणजे कर्जमाफीच्या योजनेसाठी किमान आपण सगळ्यांनी स्वतःचा एक व्हॉट्सअपचा पोस्टर बनवून तो पब्लिश केला पाहिजे होता, जेणेकरून ती कर्जमाफीची जाहिरात झाली असती. नो डाऊट मी म्हणतो की वर्तमानपत्रातून येतच किंवा सोशल मीडियातून येतं. बऱ्याच वेळा काय होतं की पॉझिटिव्ह कर्जमाफी झाली, पण बऱ्याच वेळा काही विरोधक निगेटिव्ह त्याचा इम्पॅक्ट पाडत असतात आणि तो सोशल मीडियातून पाडत असतात. उदाहरणार्थ कर्जमाफी झाली की लगेच एखादा कार्यकर्ता टाकतो ही अपूर्ण कर्जमाफी आहे, हिचा काही फायदा होणार नाही. काय होतं, जो काटावर बसलेला आहे त्याला काय वाटतं, अरे काहीतरी गडबड झाली बरं का, हे बरोबर नाही सरकार. हा जो नरेटिव्ह आहे हा आपण तो खोडून काढला पाहिजे. लाडक्या बहिणींचे पैसे देऊन सरकारने हे एवढं मोठं डेअरिंग करणं, ह्याला एक 56 इंच का सीना लगता है. आपण तशा स्वरूपाचे काही पोस्ट टाकल्या पाहिजे ज्या पॉझिटिव्ह आहेत. दुर्दैवाने काय होतं, गावामध्ये 100 लोकसंख्या असेल तर आपल्याला माहिती आहे की 20 कार्यकर्ते भाजप, 20 कार्यकर्ते काँग्रेस असेल, पण जो 60% इम्पॅक्टफुल मतदार आहे तो आजही आपल्यापासून लांब आहे. जो तारेवरचा किंवा कुंपणावरचा म्हणतो आपण, की तो काय करतो, एखादे निगेटिव्ह इम्पॅक्ट लगेच पकडतो. मग या सरकारने कसं वाटोळ केलंय, मग सरसकट का नाही दिली, मग ते 50,000चं काय दिलं. मग अशा बातम्या प्रसारित होण्यासाठी काही लोक जाणून बुजून नरेटिव्ह पसरवत असतात. मला वाटतं जर कर्जमाफी झाली आणि आपल्याला माहीत पडलं तर आपण त्याबद्दल पॉझिटिव्ह काहीतरी लिहिलं पाहिजे. एवढी डेअरिंग दाखवली, बाबा एवढं कर्ज असताना दिली, लाडक्या बहिणींचं पैसे देऊन कर्जमाफी करतायत, किंवा देवेंद्र फडणवीस सरकारने एकाच मुख्यमंत्र्याने 2दा कर्जमाफी केली. अशा स्वरूपाचं एक पॉझिटिव्ह कंटेंट आपण त्या व्हॉट्सअपमध्ये फिरवलं पाहिजे. त्यासाठी व्हॉट्सअप हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. नेक्स्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे AI तर आजकाल फार लोक वापरतात, इमेज क्रिएट करतात. त्यामुळे AIचा वापर चांगला आहे पण तेवढाच घातक आहे. बऱ्याच वेळा चॅट GPT असेल किंवा चॅट जेमिनी असेल, म्हणजे ॲडव्हान्स काही व्हर्जन आहेत, तुम्ही एक लाईन टाका की पंतप्रधान मोदींचं कार्य, तुम्हाला सगळा निबंध लिहून येईल. पण तुम्ही असं केलं पाहिजे, हा वापर कसा करायचा सांगतो, त्याचे दुष्परिणाम पण आहेत पण ते आपण क्रॉस चेक पण करायचे. चॅट GPT असेल, जेमिनी असेल, यासारखी उपकरणं आहेत. इनपुट म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की काही लोक बोलून टाईप करतात, व्हॉइस टायपिंग. त्यामुळे हा जो इनपुट आहे तुम्ही इथं टाकलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय उत्तम कर्जमाफी तयार केली आहे, त्याबद्दल मला निबंध तयार करून द्या.
हे इनपुट लगेच AI प्रोसेस करतं. ॲप आहे बरं का तो, तुम्ही सगळे वापरता ChatGPT, हा प्रोसेस करतो आणि तुमचं स्पीच ट्रान्सलेट करतो आणि तुम्हाला एक निबंध, लेख, पोस्ट तयार करतो. यामध्ये इंटरेस्टिंग असं आहे की तुम्हाला फक्त एक ओळ चांगली टाईप करायची आहे की बाबा मला नरेंद्र मोदी यांचं महत्त्वपूर्ण कार्य याची माहिती दे. लगेच हे इनपुट घेतं, प्रोसेस करतं आणि तुम्हाला माहिती देतं. ही माहिती सोशल मीडिया पोस्ट, भाषणे व संदेश तयार करणे यासाठी वापरतो. परंतु जी माहिती AI देतं ती आपण तपासली पाहिजे. बऱ्याच वेळा धळचा मा होतो त्यामध्ये, परंतु आपल्याला पोस्ट लिहिता येत नाही किंवा मला आठवत नाही काय काय केलं. त्यासाठी ह्या AIचा प्रभावीपणे वापर होऊ शकतो. तुम्ही जर त्या AIला म्हटलं की मला देवेंद्र फडणवीसांचा आजचा वाढदिवस आहे, त्यांच्याबद्दल मला फेसबुकसाठी पोस्ट तयार करून दे, एवढंच म्हणायचं, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांची सगळी पोस्ट, त्यांचं सगळं कार्य शॉर्टमध्ये तयार करून देईल. तुम्ही विचारलं की नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे आणि मला त्यांच्या बड्डेला एक लेख लिहून द्या, तर AI तुम्हाला लेख लिहून देतं. फक्त ते जरा क्रॉस चेक करायचं आहे. यातून फक्त काय होतं, वेळ वाचते, गुंतागुंत वाचते, एखादा शब्द आठवत नाही, प्रोफेशनल शब्द आठवत नाही, चांगला शब्द आठवत नाही, त्याला मदत होते. फक्त याच्यामध्ये एकच अट आहे, मर्यादा व पडताळणी आवश्यक. आज आपले बरेच कार्यकर्ते AIचा वापर करत आहेत, चांगल्या पोस्ट लिहित आहेत. सोशल मीडियावरती एडिटिंग एक जॉब आहे. म्हणजे आपण जर त्याला आपला फोटो टाकला, आता इथला फोटो टाकला ना मी, की असा क्लिक केला आणि लिहिलं पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाबळेश्वर संपन्न, फोटो काढला, ही ओळ लिहिली आणि मी म्हटलं मला ह्याचा पोस्टर तयार करून द्या, असं लिहिल्या एक 2 मिनिटामध्ये, फार तर अर्धा मिनिट घेतं, तुमच्या इंटरनेटच्या स्पीडवरती अवलंबून आहे, ते तुम्हाला आपल्या सभागृहातल्या सगळ्यांचा फोटो आणि त्याच्या खाली छानपैकी ते वाक्य लिहून देईल. अशा प्रकारचं AI हे मॉड्यूल आहे आणि त्याचा वापर आपल्या कार्यकर्त्यांनी करावा असं आहे. परंतु त्याची मर्यादा आहे. कधी कधी चुकीची माहिती देऊ शकते. शेअर करण्यापूर्वी तथ्य तपासणे गरजेचं आहे. म्हणजे हे वापरायचं कोणी टूल्स जो त्याला माहीत आहे, एक्सपर्ट आहे, त्यांच्यासाठी आहे. दुसरं, खोटे व्हिडिओ, डीप फेक्स किंवा दिशाभूल करणारी माहिती तयार करण्याचं टाळा. आपण तयार करत नाही, पण बऱ्याच वेळा काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत किंवा इतरचे कार्यकर्ते आहेत, काहीतरी फेक नॅरेटिव्ह सेट करतात. म्हणजे आता माझ्या गावामध्ये मी परवा टाकी फुल केली, मला सांगितलं की वकील साहेब ते डिझेल मिळत नाही. मी जाऊन बघितलं, मला डिझेल मिळालं, पण नॅरेटिव्ह काय आला की वांगी गावात डिझेल मिळत नाही. एकच व्हॉट्सअपला लाईन आली, सगळ्यांचा मनस्ताप, काय सरकार बाळवट आहे असं तसं. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की एखादा जर चुकीचा मॅसेज किंवा संदेश देत असेल, त्याला पर्सनल वैयक्तिक सांगा, तो विड्रॉ करून घे. शेवटी आपण भारतीय जनता पार्टीचे जबाबदार कार्यकर्ते आहोत. कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही. जर तो चुकीचं करत असेल त्यावरती फौजदारी कारवाई आपण करू शकतो. एखादा चुकीचं सांगतोय आणि आपण त्याला विरोध करत नसू तर ही अत्यंत चुकीची बाब आहे आणि आपल्या मनालाही पटत नाही. त्यामुळे जो कोणी हे खोटे व्हिडिओ किंवा दिशाभूल करतात त्याविषयी पण आपण त्या ग्रुपवर टाकलं पाहिजे, बाबा तू माहिती दिलेली चुकीची आहे, पडताळणी करून घे. एवढं तरी टाकू शकतो की नाही? हां, काउंटर अटॅक, म्हणजे ज्याला काउंटर अटॅक करायचं तर काउंटर अटॅक. त्यामुळे अशा स्वरूपाचं हे जे आहे खोटे व्हिडिओ किंवा दिशाभूल करणारी माहिती तयार करण्याचं टाळा. नाही, याचा उद्देश काय, म्हणजे ह्याच्यामुळे काय होतंय, आज तुम्ही बघता श्रीलंका असेल, बांगलादेश असेल किंवा नेपाळमध्ये सत्ता परिवर्तन झालं, हे डीप फेकमुळे झालं. आणि असे खोटे नरेटिव्ह सेट करून देशामध्ये अराजकता माजवायची. मला सांगा ना, अमित भाई शहाने सांगितलं होतं की मी नक्षलवाद संपून टाकेन. आज स्थिती नक्षलवादाची काय हो? आज नक्षलवाद संपलेला आहे, गुडघे टेकतोय. सगळे वाचतो, ऐकतो, पण आपण का टाकत नाही की धन्यवाद अमित भाई शाह की तुमच्यामुळे नक्षलवाद संपला. एवढंच लिहायचं आहे, काय लिहायचं आहे, पण ते लोकांना कळत नाही. आपली पण लोक टाकत नाहीत. सर्वात महत्त्वाचं, नोटबंदीच्या वेळी किती कालवा केला, अजूनही ते रडारडी आहेच. पण धुरंधर 2 बघितल्यानंतर नोटबंदी योग्य आहे की नाही जाणवलं की नाही सगळ्यांना, हो की नाही? मग त्याच्याबद्दल आपण फेसबुकवरती व्यक्त व्हायला पाहिजे होतं. त्या अतिक्रमणातला जेव्हा एन्काउंटर झाला तेव्हा कायदा सुव्यवस्था कुठे असं म्हटलं होतं. पण अशा वेळी आपण व्यक्त झालं पाहिजे. काही चांगले म्हणजे चित्रपट येत आहेत त्यांच्याबद्दल लिहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा आवर्जून उल्लेख केला. मग अशा प्रकारचे सीन आपण व्हॉट्सअपला कट करून पब्लिश केले पाहिजेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची विश्वासार्हता वाढणार आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचंही काम आपण केलं पाहिजे. नेक्स्ट, AIचं सांगितलं माहिती व कंटेंट तयार करणे. प्रधानमंत्री आवास योजनेवर मराठीमध्ये एक छोटी फेसबुक पोस्ट लिहा. जसं मी उदाहरण दिलं
तर तुम्ही जरी करू शकता. फार सोपी गोष्ट आहे. प्रधानमंत्री आवास योजनेवर मराठीमध्ये एक छोटी फेसबुक पोस्ट लिहा. एवढा कंटेंट लिहिल्यानंतर तुम्हाला एक चांगलीसा निबंध किंवा छोटी 2 पॅराग्राफचा निबंध तुम्हाला लिहून मिळेल. एवढं चांगलं हे तंत्रज्ञान आहे. त्वरित संशोधन म्हणजे योजना काय देते, फायदे काय देते, महत्त्वाचे मुद्दे आहे पटकन समजते. उदाहरण दिलंय, विश्वकर्मा योजनेची मुख्य उद्दिष्टे बुलेट्स पॉईंटमध्ये स्पष्ट करा. आता पेपरमध्ये वाचलंय विश्वकर्मा योजना म्हणजे काय, मला माहीत नाही, मला आठवत नाही. बरं, मी एका ठिकाणी आलोय, समजा वक्ताहून गेलो किंवा बोलायला गेलो, कोणाच्या घरी गेलोय, तो विश्वकर्मा बांधव आहे साधारणपणे. म्हणजे विश्वकर्मा बांधव म्हणजे आपले बलुतेदार असतात, त्यांच्यापैकी सुतार आहे, लोहार आहे, त्यांच्यासाठी योजना केली होती सरकारने, त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. मग विश्वकर्मा योजना म्हणजे काय आठवत नाही. तुम्ही जर AI मध्ये म्हणजे ChatGPT टाकलं की मला विश्वकर्मा योजनेची मुख्य उद्दिष्ट सांगा, बसल्या बसल्या आपल्या मोबाईलमध्ये, तर तुम्हाला तो 10-15 पॉईंट्स देईल, जेणेकरून तुम्हाला काउंटर अटॅक करण्यासाठी, बोलण्यासाठी एक अतिशय चांगलं साधन हे AIच्या माध्यमातून झालेलं आहे. परंतु त्यामध्ये तथ्य तपासणी केली पाहिजे. तथ्य कुठून तपासायचे? अधिकृत स्रोताकडून. PIB, नमो ॲप उत्तर तपासा आणि ते कन्फर्म करा. जे आपले नमो ॲप आहे, सगळ्यांनी नमो ॲप डाउनलोड केलं आहे का? जर सरळ ॲप जसं आहे तसं आपला पक्षाचा अधिकृत नमो आहे, महाराष्ट्र BJP हाही ॲप आहे. हे 2 ॲप आपण डाउनलोड केले पाहिजेत. सरळ ॲपमध्ये पण आपल्याला माहिती आहे की रोज जे काही सरकारचं, केंद्र सरकारचं काय काय होत आहे. आज मोदींनी कुठे उद्घाटन केलं, नरेंद्रभाई शहाने काय केलं, राजनाथ सिंगांनी काय केलं, आज आपले निर्मला सीतारामन मॅडमनी काय केलं, जे वित्तमंत्री आहेत, हे सगळं त्या ॲपला येतं. आणि त्यामध्ये एवढं सोपं बटन आहे, शेअर. जास्त काही करायचं नाही. त्यांची पोस्ट शेअर केली, त्यामध्ये असंही आहे की तुमचा फोटोही दिसतो बाजूला, तुमचं नावही दिसतं. म्हणजे एवढं पक्षाने सुटसुटीत केलं आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही नमो ॲप डाउनलोड करून घ्या. नमो ॲपमध्ये आलेली प्रत्येक माहिती ही 100% खरी आहे, त्याला चॅलेंज नाही. BJP महाराष्ट्र म्हणून आत्ताच नुकतंच जेव्हा आपले रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाले, त्यांनी महाराष्ट्रासाठी पण ॲप डेव्हलप केलेला आहे. सरळ ॲप तर आहेच. सरळ ॲपमध्ये मन की बातही तुम्ही बघू शकता, नमो ॲपमध्ये बघू शकता. ज्या काही योजना आहेत त्यांचं सगळं लेखाजोखा, म्हणजे अक्षरशः सरळ ॲपमध्ये SIRचा जो विषय चालला आहे आणि मतदार याद्या संदर्भात सगळं विवेचन त्या सरळ ॲपमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे एवढा स्पष्ट ॲप तो आहे. सगळ्यांनी नमो ॲप आणि सरळ ॲप विनंती करतो की डाउनलोड करा आणि संदेश स्थानिक भाषात भाषांतरित करा. तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये जी काही लँग्वेज आहे, आपली मराठी भाषा आहे, मराठी भाषेचा संदेश तो डाउनलोड करा. यायला जरी सांगितलं की हा इंग्लिशमधला संदेश मला मराठीमध्ये तोही करतो, किंवा ट्रान्सलेटर असतात, करून घ्या. अशा प्रकारचे आपण AIच्या माध्यमातून करू शकतो. लेखन, कल्पना, सारांश, जसं मी सांगितलं आहे बघा, ChatGPT, जेमिनी आणि क्लाउड AI हे 3 सॉफ्टवेअर दिले त्या ठिकाणी. म्हणजे त्याच्यामधून फरक आहे एक्सपर्टीजमध्ये. यामध्ये ChatGPT जो सॉफ्टवेअर तो काय करतो, तो तुमचं लेखन म्हणजे एखादा निबंध लिहायचा आहे, पोस्ट लिहायची आहे, तो अतिशय चांगली करून देतो. तसंच जेमिनी पण तसं करतं. तसंच क्लाउड AI, लेखन करायचं असेल, कल्पना असतील किंवा सारांश असेल, तर हे 3 सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला डिझाईन करायचं आहे एखाद्या गोष्टीचं, पोस्टरचं डिझाईन करायचं आहे, वाढदिवसाचं डिझाईन करायचं आहे, तर त्यासाठी एक कॅनवा आणि ॲडोब फायरफ्लाय हे 2 ॲप आहेत. त्या ॲपच्या मध्ये तुम्ही डिझाईन करू शकता. जे डिझायनर आता बघतो की 50 रुपये घेतात, 150 रुपये घेतात, 200 रुपये घेतात, 500 रुपये घेतात. पण आपण कार्यकर्ते आहोत, अफोर्ड करू शकत नाही. तुम्ही स्वतःही डिझाईन करू शकता. कॅनवा ॲप अतिशय चांगला आहे, बरेच जण वापरतात हा कॅनवा ॲप. त्यानंतर भाषांतरण भाषा, जसं मी म्हटलं ट्रान्सलेट करायची एखादी गोष्ट, तर तुम्हाला गुगल ट्रान्सलेट अँड डीप म्हणून एक तो ॲप आहे, त्याद्वारे करू शकता. व्हिडिओ आणि ऑडिओ काय एडिटिंग करायचं असेल तर डिस्क्राईब आहे, हे जेन आहे, 11 लॅब्स आहेत, असे बरेच सॉफ्टवेअर आहेत. त्यावेळी एक सॉफ्टवेअरचं उदाहरण दिलं की आपण याद्वारे बऱ्याच वेळा काय होतं, अरे पोस्ट मला येत नाही, डिझाईन करता येत नाही, लिहायला येत नाही, पण आपण प्रयत्न करू शकतो. त्यामुळे हे जे सॉफ्टवेअर आहेत हे वापरू शकतात. हे प्राथमिक स्वरूपाचे आहेत. अशा प्रकारचे अनेक सॉफ्टवेअर आहेत मार्केटमध्ये उपलब्ध, जे तुम्हाला सुटेबल आहे. जसं काइंड मास्टर आहे, तो मला सुटेबल वाटतो, किंवा दुसरा मला सुटेबल वाटतो, तो वापरून आपण यामध्ये सोशल मीडियामध्ये अतिशय प्रभावी काम करू शकतो. नेक्स्ट, नमो ॲप हे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. जसा मी विचार केला आता बोललो, जे कार्यकर्त्यांना सरकार आणि पक्षाच्या कामगिरी आणि उपक्रमाशी थेट जोडते. जसं मी सांगितलं 100% रिलायबल,
हा ॲप आहे, त्यामुळे तो आपण वापरला पाहिजे. सरकारी योजना, जे काही धोरणं असतील, महत्त्वाचे कार्यक्रम, याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. राष्ट्रीय मोहीम, जन आंदोलन, डिजिटल उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग, संघटनेचं काय चाललं आता, काय चाललं हे सगळं या संदर्भात मिळेल. थेट कनेक्शन, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भाषणे, मन की बात ब्लॉग एका क्लिकवर ऐका आणि वाचा आणि शेअर करा. किती सोपं आहे. तुम्ही जर नमो ॲप डाउनलोड केला, मन की बात त्यामध्ये येतं. मन की बातची लिंकही पाठवू शकता. मोदी साहेबांचं भाषण आहे, आज आसाममध्ये कुठेतरी इलेक्शन चालू आहे, मोदी साहेब काय म्हणाले तुम्हाला ते नमो ॲपमध्ये कळेल. पुन्हा जर त्यांचा ब्लॉग आहे, काही विचार असतील, कोणी लिहिले असतील आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी, तेही आपल्याला या नमो ॲपद्वारे कळेल. त्यामुळे तो सगळ्यांनी डाउनलोड करा आणि आजच रजिस्टर करा, असा एक विषय आहे. नेक्स्ट. बरं, रोज काय करायचं, एवढं सगळं सांगितलं, पण कृतीही करायची आपल्याला. दररोज सकाळी ॲप उघडा. दिवसातून सुरुवातीला एकदा तो नमो ॲप उघडलाच पाहिजे आपण. आज संध्याकाळी सगळे घरी गेल्यानंतर, इथेच आपल्या मुक्कामी गेल्यानंतर सगळ्यांनी कृपया करून नमो ॲप उघडा. प्रचंड माहितीचं भंडार आहे. त्यातला जो तुम्हाला कंटेंट आवडतोय तो सिलेक्ट करा आणि तो कंटेंट सिलेक्ट केल्यानंतर तो तुम्ही शेअरही करू शकता. आणि एका क्लिकवरती आहे, जास्त काही नाही आहे. जसं आपण एखादी पोस्ट फॉरवर्ड करतो, पोस्ट शेअर करतो, अशा प्रकारे मोदीजी आज काय म्हणले, आसामबद्दल भूमिका काय, मणिपूरबद्दल भूमिका काय, दिल्लीबद्दल काय, पाकिस्तानबद्दल काय म्हणाले, आज युद्ध सुरू आहे, युद्धासंदर्भात भाजपची अधिकृत भूमिका काय, या सर्व संदर्भात या ॲपमध्ये कळेल. दिवसाच्या सुरुवातीला किमान एकदा तरी ॲप उघडा, नवीन अपडेट्स आणि सूचना तपासा. दुसरं, सरकारच्या नवीन कामगिरी व योजनावरती लेख काळजीपूर्वक वाचा. म्हणजे आता आपण बघतो की वर्तमानपत्र बऱ्याच वेळा खेड्यामध्ये नाही अवेलेबल होत, वर्तमानपत्र येत नाही, आले नाहीत. पण हे किती सोपं आहे. सरकारच्या कामगिरीबद्दलचे लेख तुम्हाला सगळे नमो ॲपवरती वाचायला मिळतील. तुम्ही त्याची प्रिंटही काढू शकता, प्रिंट काढून ते वाचू शकता. त्यामुळे हा जो विषय आहे, सरकारच्या नवीन कामगिरीसाठी योजनावरती लेख, हा सगळा वाचायला मिळेल. माहिती शेअर करणे, जसं मी सांगितलं, शेअर करणारे बटन वापरा. तुमचा फोटो आणि नावाचा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. किती सोपं आहे. सगळं डिझाईन तयार असणार आहे, सगळं रेडीमेड असणार मटेरियल, फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. हे शेअर कोणाला करायचं आहे, फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सअपचे जे ग्रुप सांगितले मी, बूथ लेवल असेल, शक्ती केंद्र प्रमुखांचा ग्रुप असेल, किंवा गावातील सामाजिक ग्रुप असतील, आपल्या बोळातला ग्रुप असेल, भावकीतला ग्रुप असेल, गावकीतला ग्रुप असेल, त्या ठिकाणी हे शेअर करायचे. मोहिमेला सहभागी व्हा. सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये आणि मोहिमेमध्ये सहभागी व्हा. बऱ्याच वेळा काय होतं, त्या ठिकाणी त्या ॲपवरती सर्वेक्षण पण चालतं, जसं पोलिंग असतं की मतं द्या, तुमच्या दृष्टीने ही योजना योग्य वाटते का, हा किंवा नाही, किंवा एका योजनेबद्दल सजेशन पण द्यायचं आहे. बऱ्याच वेळा कायदे होतात, कानून होतात. आपल्याला माहिती आहे की लेबर कोड बदलले, आता नवीन IPCचं BNS कायदे झाले, म्हणजे भारतीय दंड संहिता होते, भारतीय न्याय संहिता झाले. पण बऱ्याच वेळा संसदेत काय चाललं आहे त्याबद्दल पण त्याच्यावरती पोल्स दिले जातात की बाबा तुम्हाला काय वाटतं, नवीन कायदे व्हायला हवेत की नाही. पण त्याच्यावरून एक कळतं, कारण की साधारणपणे नमो ॲप हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे एक अंदाज येतो की काय चाललं आहे केडर बेसला, कार्यकर्त्यांना हे कळतं आहे की नाही. त्यामुळे जे काही पोल होतील, सर्वेक्षण आहेत, त्यामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपण सहभागी होऊ शकतो. दुसरं, सरळ ॲप. आता बघतो ना, पक्ष किती सजग आहे. म्हणजे आपण एवढे ॲडव्हान्स आहोत, एवढे पुढारलेले आहोत की मी इथे आल्यानंतर, म्हणजे वांगेला बसून मी नोंदणी केली, माझी नोंदणी कबूलच होणार नाही. कारण की आपला वर्ग, कडेगावचा वर्ग, शहर आणि ग्रामीणचा वर्ग आज महाबळेश्वरला या लोकेशनवरती होणार आहे. हे आपण त्या ॲपमध्ये फिडिंग केलेलं आहे. त्या कार्यकर्त्यांनी इकडे येऊन, तुम्ही बघितलं ना सरळ ॲपमध्ये लोकेशन विचारतंय, फेच लोकेशन. इथे आल्यानंतर तुमची ती एंट्री ग्राह्य जाणार. म्हणजे गमतीने आमचे मंडलाध्यक्ष म्हणतात ती बॅग घेऊन फिरायला लागते. म्हणजे मंडलाध्यक्षांचं लोकेशनही स्ट्रेस होतोय बऱ्याच वेळा. त्याचा जो टॅब आहे, टॅब त्यांना दिलेला आहे. म्हणजे पार्टी एवढी फॉरवर्ड आहे की तुम्ही पार्टीपासून काही लपवू शकत नाही. मी घरी आहे आणि मी पोचलो आहे असं होणार नाही. त्यामुळे पार्टी एवढी ॲडव्हान्स आहे. त्यामुळे पार्टी आपली पुढे आहे. गेले 11 वर्ष आपण जे 17 हल्लो नाही, आणि आजही म्हणतात की 2047 पर्यंत आपल्याला हलवेल अशी कुठलीही ताकद नाही. ती कोणाच्या जीवावरती, तर तुमच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती. त्यामुळे हा जो ॲप आहे, सरळ संघटनात्मक रिपोर्टिंग अँड विश्लेषण, ॲपचे पक्षाचे संघटनात्मक काम डिजिटल पारदर्शक पद्धतशीर बनवण्यासाठी मुख्य व्यासपीठ आहे. आपलं डिजिटल रेकॉर्ड, म्हणजे आता तुम्ही नोंदणी केली, पण त्या ॲपमध्ये तुम्ही घुसला का आतमध्ये, त्यामध्ये इव्हेंट पण ॲड करायचं आहे. म्हणजे आपले आजचे फोटो आहेत ना, 2 फोटो कुठलेही,
म्हणजे एंट्री तुम्ही केली आणि आता सरळ ॲपचं काम संपलं असं नाही. त्यामध्ये इव्हेंट म्हणून एक ऑप्शन आहे. तुम्ही आजचे 2 चांगले तुमचे फोटो त्यामध्ये तुम्ही ॲड करायचे आहेत, पण तो सेल्फी नसावायची काळजी घ्यावी. त्यामध्ये तुमचे सर्व कार्यक्रम, बैठका, प्रवास तपशिलाचा फोटो ठिकाणासह अपलोड करा. रिअल टाईम दृश्यमान व्हिजिबिलिटी, स्थानिक पातळीवर होणाऱ्या मोहिमा, संघटनात्मक उपक्रमाची रिअल टाईम माहिती उपलब्ध होते. त्यामुळे हा अहवाल सगळा पक्ष नेतृत्वाकडे पोहोचतो. आज इथे कोण कोण उपलब्ध आहे, काय काय आहे, तिने ॲक्टिव्हिटी केली की नाही, अभ्यासवर्ग किती जणांनी केला. म्हणजे आज समजा इथे 130 जण उपस्थित असतील, मी आकडा बघितला शेवटी 130 जण उपस्थित आहेत, पण चुकून सरळ ॲपवरती 95 जणांनी नोंदणी केली. आपला आकडा 130 जाणार नाही, आपला आकडा 95 जाईल. त्यामुळे ज्यांनी सरळ ॲपला आजची एंट्री केली नाही त्यांनी एंट्री करणं गरजेचं आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला कळत आहे नक्की काय चाललंय. पुनरावलोकन व डेटा, अपलोड केलेल्या डेटाच्या आधारे संघटनात्मक कार्याचे सतत पुनरावलोकन केले जाते, योजना सुधारल्या जातात आणि कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. म्हणजे आता ही जी कार्यशाळा आहे ही 3री कार्यशाळा आहे. पहिली कार्यशाळा झाली राज्यस्तराची, ज्याला आपले प्रमुख नेते गेले होते. 2री कार्यशाळा झाली विभाग स्तरावरची, ज्याला जिल्ह्याचे पदाधिकारी गेले होते. 3री कार्यशाळा झाली ही मंडळ स्तरावरची, आपण मंडळाखालचे सर्व पदाधिकारी आहोत. तुम्ही जर त्या ॲपमध्ये बघितलं तर 3 कार्यशाळेचा उल्लेख आहे. म्हणजे मी कार्यशाळेत आलो पण मी सरळ ॲपला नोंदणी केली नाही तर माझी हजेरी तिकडं अब्सेंटीच आहे. त्यामुळे सरळ ॲपचं किती महत्त्वपूर्ण काम आहे. एक डायरीच आहे ती, आणि ती डायरी डायरेक्ट पक्ष बघू शकतो. तुम्ही एखादा फोटो अपलोड केला तर तो पक्षाला दिसतो किंवा हा नाही, हा खरंच गेला होता, हा तिथं उभा राहिला. त्यामुळे 2 इमेज त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. अपलोड किंवा डेटाच्या आधारे हे झालं. नेक्स्ट, अचूक माहिती. म्हणजे आपण सगळे कार्यकर्ते आहोत, यामध्ये कार्यक्रमाचे नाव, स्थान, स्तर, जिल्हामंडळ स्पष्ट असावे. माहिती द्यायची आहे तर सुटसुटीत द्या. आता सोपी आहे. महाराष्ट्र स्टेट तुम्ही पण आल्यानंतर बघितलं असेल. जिल्हा सांगली रुरल ग्रामीण येतो, 3रं मंडळाचं नाव येतं. मग जी आपली माहिती आहे ती अचूक भरायची. आपलं मंडळ कडेपूर येतं, तुम्ही सगळ्यांनी भरलं ना सगळ्यांनी. ही माहिती अशा प्रकारची अचूक भरायची आहे. दर्जेदार फोटो, कार्यक्रमाचे 2 व 3 स्पष्ट फोटो टाकायचे आहेत. लँडस्केप मोड वापरा. लँडस्केप मोड म्हणजे कॅमेरा आडवा करा, 1 आहे. आडवा कॅमेरा करून जर फोटो काढले तर तो फोटो चांगला येतो आणि त्या ॲपला चांगला अपलोड होतो. त्यामुळे लँडस्केपचे फोटो काढायचे. चेहरे आणि बॅनर स्पष्टपणे दिसावा. आता मी इथं शिबिराला आलोय, आता मी बोलतोय, पाठीमागे बॅनर आहे, तर तो बॅनर त्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे पक्षाचा काय उद्देश आहे की हा प्रशिक्षणाला गेला होता की नाही, मी कुठंतरी इथंच उभा आहे पण कारच्या बाहेर उभा आणि फोटो काढला, तर त्या फोटोचं सार्थक पण होणार नाही आणि पक्षालाही माहिती जाणार नाही. त्यामुळे आपण फोटो काढताना काळजी केली पाहिजे. कारण आपण बघतो ना कितीतरी बॅनर लावलेत. आज हे सगळे बॅनर आहेत, या सगळ्या बॅनरचं काहीतरी महत्त्व आहे. त्यामुळे ही प्रदर्शनी जाताना सगळ्यांनी वाचायची आहे. प्रत्येकाने फोटो काढा, ते पब्लिश करा. ज्या काही योजना आहे, आता मी इथे उभा राहिलो, इथे फोटो काढला तर तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवून द्या. निदान लोक वाचतील हा कशासाठी गेलाय, काय गेलाय. त्यामुळे आपले चेहरे व बॅनर स्पष्टपणे दाखवा आणि सेल्फी टाळा. जसं मी मगाशी म्हटलं, सेल्फी टाळा. कारण सेल्फीजमध्ये अक्षर सगळी उलटी दिसतात बऱ्याच वेळा आणि क्लॅरिटी फार कमी असते. कारण की तो फ्रंट कॅमेरा आहे, त्याची क्लॅरिटी दुसरं असते जरा. त्यामुळे सेल्फी टाळायला सांगितले. अचूक तपशील द्या. कोण प्रमुख नेते होते, पाहुणे कोण होते, विषय काय झाले, उपस्थित किती जण होते, त्याची तपशीलवार सांगा. कोण उपस्थित होते, काय चर्चा झाली, कोणते निष्कर्ष काढले. शेवटी एक रिमार्क म्हणून येतंय निष्कर्ष. तुम्ही जर बघितलं असेल, आपण काय लिहित नाही, आपण डायरेक्ट सबमिट करतो. पण लिहिणं अपेक्षित आहे. काहीतरी लिहा ना. फार चांगलं वाटलं, आजचा कार्यक्रम छान झाला, बाबा हे सत्र छान झालं, आमचे जिल्हाध्यक्ष सम्राट माडिक आले होते, त्यांनी चांगलं प्रबोधन केलं, एवढं त्या रिमार्कमध्ये लिहिलं पाहिजे आपण. त्यामुळे काय होईल की पक्षाला कळेल की सगळं ऑल इज वेल चाललंय. त्यासाठी हे सगळं अचूक तपशील दिला पाहिजे, निष्कर्ष काढले पाहिजेत, वेळेवर अहवाल दिला पाहिजे. कार्यक्रम पूर्ण झाल्यावर 24 तासाच्या आत अहवाल अपलोड करणे बंधनकारक आहे. आज कार्यक्रम झाला पण मला पुढच्या आठवड्यात हुक्की आली, नाही अरे ते कार्यक्रम झाला, काय झालं त्याचं अपलोड केलं पाहिजे, चालणार नाही. बऱ्याच वेळा ती साईट, तो जो चॅनल आहे तो बंद होतो. तुम्ही कितीही चांगला कार्यक्रम केला पण तो पक्षापर्यंत पोचला नाही तर त्याचं म्हणजे पक्षाच्या दृष्टीने ते शून्य मूल्यमापन होईल. त्यामुळे मन की बात समजा काल झालं, आपण घरात बसलो, सगळ्यांनी मन की बात बघितला, त्याचा फोटो अपलोड करा. आज प्रत्येक बूथने मन की बात बघणे अपेक्षित आहे. बूथ प्रमुखांच्या त्या मूल्यमापनामध्ये ती गोष्ट येईल. पण काय अपलोड करायचं,
तर मन की बातचा फोटो तुम्ही तुमच्या त्या ॲपला अपलोड करू शकतात. मळ्यात बघा, अगदी म्हणतो मोबाईलवरती बघा. काय करणार, टी व्ही नाही मी बघू शकत नाही, हरकत नाही, नमो ॲप आहे ना, उघड ना, कर ना क्लिक, बघ ना, फोटो अपलोड कर, फोटो काढ अपलोड करून टाक. एवढं सोपं आहे. म्हणजे आज आपलं म्हणजे सगळं मोबाईलमध्ये पार्टीला आणून ठेवलं आहे. फक्त आपल्याला कार्यक्षमता दाखवण्याची गरज आहे. त्यानंतर वेळेवर अहवाल द्या, 24 तासामध्ये अहवाल द्या. परफेक्ट रिपोर्ट सांगितलं. डुप्लिकेट नोंदी करू नका. एकाच कार्यक्रमाची वारंवार नोंद करू नका, त्यामुळे त्या कार्यक्रमाची अचूक नोंद होऊ शकत नाही. आजचा कार्यक्रम झाला, मी आता इथं फोटो काढले, परत मला काहीतरी पक्षाने सांगितलं म्हणून हाच फोटो इथला काहीतरी स्टोअर केला होता, तोच मी लावून दिला. कृपया असं करू नका, कारण की आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. पार्टी विथ डिफरन्स आहे. ही केडर बेस्ड पार्टी आहे, मास ऑर्गनायझेशन आहे. ह्याच्यामध्ये हे तथ्य जरा पथ्य पाळा, कारण की तथ्यावरती आधारित पार्टी चालते. त्यामुळे आज पार्टी आपली एवढी मोठी झालेली आहे. यामध्ये दुसरं असं आहे की यामध्ये सरळ ॲपमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही देऊ शकता. त्यामुळे अशा प्रकारचं विवेचन नमो ॲप, सरळ ॲपचं आपण केलं पाहिजे. मला वाटतं की हे सगळे इन्फ्लुएन्सर आहेत आणि रेडीमेड मटेरियल आज पक्षाने आपल्या मोबाईलमध्ये आणून दिलेलं आहे. त्यामुळे आगामी काळात सोशल मीडिया हा नरेटिव्ह सेट करण्यासाठी, पॉझिटिव्ह वातावरण तयार करण्यासाठी हा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने नमो ॲप असेल, सरळ ॲप असेल, डाउनलोड करा. आपल्या मित्रांना डाउनलोड करा सांगा. कुटुंबातील सर्वांनी डाउनलोड केला पाहिजे, काही अडचण नाही. घरामध्ये 5 मोबाईल आहेत, कारण डाउनलोड त्याच्या नावानिशी ते सगळं फोटो आपल्याला त्यामध्ये सेव्ह करता येतो, नाव टाकता येतं. पहिलं तुम्ही कुटुंबामध्ये सगळ्यांचे करा, मित्र परिवारामध्ये सर्वांचं करा. जो कार्यकर्ता आहे त्याला त्या सरळ ॲप, नमो ॲपपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला तो विचारत असणार नाही. आता मोदी साहेबांनी काय म्हटलं, ते काहीतरी काँग्रेसवाला म्हणतोय, त्याला एकच म्हणायचं, नमो ॲप उघड, जर तिथं सापडत असेल तर मला फोन कर. त्यामुळे आगामी काळात आपण सजग राहण्याची आवश्यकता आहे. यूट्यूबचं एक माध्यम यामध्ये दिलं नाही. यूट्यूबचं पण एक फार मोठं माध्यम आहे, जे मी स्वतः वापरतो. बऱ्याच जणांनी बघितलं असेल की बऱ्याच वेळा त्या ठिकाणी मी चांगल्या गोष्टी टाकत असतो आणि फार माझे व्हिडिओज पण व्हायरल झाले होते. तेही चांगलं माध्यम आहे, ते ज्यामध्ये दिलं नाही. यूट्यूबमध्ये तुम्हाला रील्सही टाकता येतात हल्ली, 30 सेकंदाची रील्स, 60 सेकंदाची रील्स, आणि यूट्यूब क्रांती घडवू शकते. त्यामुळे आगामी काळात यूट्यूबचाही तुम्ही वापर करू शकता. तेही फार सोपं माध्यम आहे पोहोचण्याचं. त्यामध्ये तुम्ही तुमचे व्हिडिओ, म्हणजे आज तुम्ही भाऊ तोरसेकर पाहत असाल, भाऊ तोरसेकर व्हिडिओच्या माध्यमातून बोलतात, किंवा आपले DG9 सारखा आपला सूर्यवंशी म्हणून कार्यकर्ता आहे, तो DG9च्या माध्यमातून व्यक्त होतो. परत आपले कुलकर्णी जी म्हणून आहेत, त्यांचा एक चॅनल आहे. म्हणजे असे बरेच चॅनल आहेत की आज यूट्यूबच्या मधून व्यक्त होता येतात. यूट्यूबमध्ये चांगली क्लॅरिटी येते आणि अक्षरशः यूट्यूब लोक बघतात. म्हणजे कधी बघतात, म्हणजे असं म्हणतात की मला एक जण म्हणलं की मोहिते साहेब, लोक भांगलनी करता करता यूट्यूब तुमचं लावतात बघतात. केश कर्तनामध्ये एखादा कार्यकर्ता आहे, तो त्या ठिकाणी काय करतो, केश कर्तनामध्ये यूट्यूब सुरू करतो आणि तो केश कापू शकतो. म्हणजे एवढं यूट्यूब पण प्रभावी आहे. त्यामुळे यूट्यूबचाही आपण वापर करावा. असं सोशल प्लॅटफॉर्म एक्स आहे, त्यानंतर एक्सचा पण उल्लेख राहिला यामध्ये. एक्समध्येही फार प्रकारच्या पोस्ट आपण करू शकतो. जे ट्विटर होतं त्यानंतर एक्समध्ये कन्वर्ट झालं. बरेच लोक हे ट्विट केलं किंवा एक्स केलं असं म्हणतात, आणि तो जो आहे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये काही शब्दाचा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. अशा प्रकारचं हे सोशल मीडियाचं युग आहे. भारतीय जनता पार्टी ही टेक्नोसेव्ही पार्टी आहे आणि आपले सगळेच नेते हे टेक्नोसेव्ही आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. आपण सर्व कार्यकर्त्यांनी, आपण मंडळ स्तरावरचे कार्यकर्ते, आपण त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. आणि आगामी काळात यातूनच भारतीय जनता पार्टीचे जे चांगले दिवस आहेत ते आणखीन चांगले दिवस येतील. आगामी काळात आपण फेक नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. धन्यवाद.